नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवसांमध्ये जी-सी-सी, टी-बी-सी मराठी 30ची एक्झाम्स होणार आहे आणि ही एक्झाम्स कशी द्यायची, कसं तिला प्रेझेंटेशन करायचं या एक्झाम्समध्ये मराठी 30च्या आणि काय-काय प्रॉब्लेम्स आले तर ते कसे सॉल्व्ह करायचे, काय चुका करायच्या नाही, त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही डेमो एक्झाम्स आहेत मराठी 30ची. फक्त कंटेंट बदलले जातील, बाकी सिक्वेन्स हीच असणार आहे. प्रेझेंटेशन, लेटर, स्टेटमेंटचं, ईमेलचं अशाच प्रकारे असेल. ऑब्जेक्टिव्हमध्ये होऊ शकतं काही क्वेश्चन याच्यामधले पण येऊ शकतील. पॅसेज बदलला जाईल, पण जी सिक्वेन्स आहे मराठी 30 जी-सी-सी, टी-बी-सीची तर ह्याच प्रकारे असेल. चला तर आपण आपला आजचा व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपला पहिल्यांदा एक्झाम चालू व्हायच्या अगोदर 3 मिनिटाचा ट्रायल पॅसेज आपल्याला दिला जातो. हा ट्रायल पॅसेज आपण आपला कीबोर्ड्स व्यवस्थित चालतो की नाही चालतो, सगळे बटणं व्यवस्थित चालतात की नाही चालत, हे बघण्यासाठी हा ट्रायल पॅसेज दिला जातो. आता जे विद्यार्थी मराठी एक्झाम देतात, त्यामध्ये मराठी टाइपरायटर आणि अ, मराठी रेमंटन असे 2 प्रकारचे कीबोर्ड लेआउट आहेत आणि दोन्ही कीबोर्डच्या लेआउटमध्ये फुल स्टॉप हा वेगवेगळ्या बटनावरती आहे. तर तुम्हाला कोणत्या फुल स्टॉप कोणत्या बटनावरची सराव आहेत किंवा तुम्हाला त्याचं माहिती आहे, ते तुम्ही चेक करा आणि त्यानुसार ISMची सेटिंग करा. याच्यावरती एक वेगळा मी व्हिडिओ बनवणारच आहे. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. ज्यावेळेस तुम्ही ट्रायल पॅसेज टाइप कराल त्यावेळेसच तुम्ही बघून घ्या पूर्ण वाक्य टाइप केल्यावरती फुल स्टॉप कोणत्या बटनाला येतो आणि तुम्ही जो रोज प्रॅक्टिस करतात तोच कीबोर्डचा लेआउट आहे का? तर चेक करून घ्या. जर तो लेआउट नसेल तर तुम्ही ISM मधून कीबोर्ड लेआउट चेंज करा. जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला फायनल पॅसेज येतील किंवा फायनल पॅसेज टाइप कराल त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. जसं तुमचा ट्रायलचा पॅसेज कंप्लीट होईल तर लगेच तुम्हाला ईमेल सेक्शन स्टार्ट होणार आहे. तर 3 मिनिटाचा ट्रायल पॅसेज आहे. हा तुम्ही स्किप करू शकत नाही. तो तुम्हाला टाइप करावाच लागणार आहे 3 मिनिटं. यानंतर आपला ईमेल सेक्शन स्टार्ट झालेला आहे. हा ईमेल सेक्शनही तुम्ही सबमिट करू शकत नाही. तुम्हाला 5 मिनिटं ह्या ईमेल सेक्शनसाठी दिलेले आहेत. खूप सोप्पं आहे. 5चे 5 मार्क मिळू शकतात. टूच्या ठिकाणी आपल्याला ईमेल ॲड्रेस टाइप करायचा आहे, जो इंग्लिशमध्ये आहे. स्क्रोल लॉक, कॅप्स लॉक किंवा नम लॉक तिन्हीपैकी एक बटनावरती ISM सेट केलं असतं. 99% स्क्रोल लॉकवरती असतं. तर स्क्रोल लॉक बंद करा. इंग्लिशमध्ये ईमेल आयडी टाइप करा आणि त्यानंतर बाकीचे कंटेंट मराठी टाइप करण्यासाठी परत स्क्रोल ऑन करा आणि मराठी कंटेंट टाइप करून घ्या. पूर्ण ईमेल टाइप केल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचा. काही चुका नाही ना? कारण 5 मार्काला ईमेल देईल तुम्हाला आणि हे 5 मार्क एकदम ईझी तुम्हाला मिळू शकतात. फाईल अटॅच करायला विसरायचं नाही. जी फाईल सांगितलेली अटॅच करायला, तीच सिलेक्ट करायची. कधी-कधी सिमिलर फाईल असतात, एक स्मॉल लेटर आणि कॅपिटलमध्ये. तर तुम्हाला कॅपिटल लेटरवाली फाईल असेल या स्मॉल आलं असेल, तर ते बघून घ्या. तर ह्या गोष्टी थोड्या काळजीपूर्वक बघत जावा अटॅच फाईल्सच्या आणि लास्टला सेंड करायला विसरायचं नाही मित्रांनो. याच्या अगोदर खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केली, की "सर आमच्याकडनं ईमेल सेक्शन सेंडच झाला नाही किंवा आम्ही सेंड केला नाही, तर आमचे किती मार्क कट होतील?" 1 मार्क आहे सेंड करण्यासाठी. तर हे विसरू नका. हे 1 मार्क तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सेंड करा. त्याच्यानंतर तुमचा ईमेल सेक्शन कंप्लीट होईल. ज्या विद्यार्थ्यांनी सेंड नाही केला तर त्याला 4 मार्क मिळतील. समजा काही चुकी नसेल तर 1 मार्क सेंडचा कट होईल. पण 0 मार्क नाही मिळणार. काहीतरी मार्क तुम्हाला मिळतील. फक्त तुम्ही जर जास्त चुका करत गेला तर तुम्हाला मार्क कट होत जातील. जसं तुमचं ईमेल सेक्शन कंप्लीट होईल 5 मिनिटामध्ये, त्यानंतर ऑटोमॅटिकली पॅसेज टाइप होणार आहे. जे पॅसेजचं सेक्शन ऑन होणार आहे. आता पॅसेज सेक्शन ऑन व्हायच्या अगोदर आपण आपल्या पोझिशनला व्यवस्थित बसून घ्यायचं. पूर्ण रेडी पोझिशनमध्ये राहायचं कारण फक्त पहिले 30 सेकंद तुम्हाला वेटिंग टाईम दिलेला असतो आणि त्यानंतर डायरेक्टली तुमचा पॅसेज टाइप करायला सुरुवात होते. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. याच्या अगोदर तुम्ही एक्झाम दिलेलीच आहे इंग्लिश 30ची आणि 40ची. त्याच्यामध्ये ज्या तुम्ही चुका केल्या त्या चुका आता मराठीमध्ये करू नका. तर जसं तुमचं कंप्लीट होईल ईमेल सेक्शन तर ऑटोमॅटिकली आपला पॅसेजचं सेक्शन स्टार्ट होणार आहे. तर रेडी पोझिशनमध्ये बसायचं आहे. आपला ईमेल आता सेक्शन कंप्लीट होत आलेला आहे आणि पॅसेजचं सेक्शन चालू झालेलं आहे. पॅसेजमध्ये जिथं पॅराग्राफ आहे तिथं टॅब बटन दाबणं गरजेचं आहे मित्रांनो. काही विद्यार्थ्यांनी असं सांगितलंय की आम्ही पूर्ण पॅसेज टाइप केल्यावर टॅब बटन दाबला तरी चालू शकतं. पण शक्यतो पहिल्यांदा टॅब बटन दाबा. समजा वेळ उरला नाही तर मग परत टॅब बटन राहून जातं. म्हणून टॅब बटन दाबायची सवय ठेवा. डायरेक्टली लगेच पॅसेज टाइप करायला सुरुवात करू नका. अजिबात चुकी करू नका. स्टार्टिंगचे 1 या 2 लाईन्स तुम्हाला थोडंसं स्लोली टाइप करा चूक न करता
आणि जसं जसं तुम्ही पुढे जात जाल तसं तसं तुम्ही स्पीड वाढवत जावा. 7 मिनिटासाठी हा पॅसेज आहे. आता काही विद्यार्थी पूर्ण एक्झाम झाल्यावरती कमेंट करतात का आमचे 2 लाईन्स राहिल्यात, 3 लाईन्स राहिल्यात, 4 लाईन्स राहिल्यात, तर आम्ही पास होऊ का? परत एकदा सांगतो, मराठीमध्ये हे जे पॅसेज आहेत याची विड्थ मोठी आहे. त्याच्यामुळे 2 लाईनीपर्यंतच तुम्ही पास होऊ शकता. 3 जर लाईन राहिल्या तर तुम्ही पास होणं शक्य नाही. इंग्लिशचा पॅसेज वेगळा आहे, मराठीचा पॅसेज वेगळा आहे. त्याच्यामुळे इथं फक्त तुम्ही 2च लाईन गृहीत धरा. दर जर तुमच्या 2 लाईन राहिल्या खालच्या, एखादी अर्धी किंवा एक पूर्ण, तरच तुम्ही पास होणं शक्य आहे. त्यापेक्षा जास्त लाईन्स राहिल्या तर तुमचे 24 शब्दाच्या वरती शब्द जातात. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. लाईन ठेवू नका. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही करू शकता, ज्यावेळेस तुम्ही टाईप करतात, एखादा शब्द जर तुम्हाला खूप मोठा वाटला आणि अडखळ वाटला, तर तो शब्द तुम्ही इग्नोर करू शकता. फक्त इग्नोर करताना त्याच्यामधला एक शब्द तुम्ही फक्त टाईप करा आणि मग पुढचा शब्द घ्या. म्हणजे जेवढा तुम्हाला वेळ लागेल त्या शब्दाच्या ऐवजी बाकीचे छोटे-छोटे शब्द तुम्ही टाईप करू शकता. असेही ट्रिक्स वापरू शकतात. जर असे तुम्ही पॅसेजमधले 5-6 शब्द जरी गाळले, तरी चालू शकतं, की जे मोठे आहेत, जोडाक्षर आहेत, जे टाइप करण्यासाठी तुम्हाला टाईम लागेल, यासाठी तुम्ही क्विक डिसिजन घेतली पाहिजे. का शब्द खूप वाचल्यावर तुम्हाला कळतं, की शब्द खूप मोठा आहे आणि त्याच्याऐवजी तुम्ही फक्त एक छोटासा एक शब्द फक्त टाइप करा. त्या ठिकाणी तुम्ही ब्लँक सोडू नका. जर ब्लँक सोडला तर मग पूर्ण पॅसेजच चुकीचा होईल. त्याच्यामुळे त्या ठिकाणी फक्त एक कॅरेक्टर किंवा एक शब्द टाइप करा आणि पुढे चालले जा. तर पूर्ण पॅसेज टाइप करून घ्या. शब्द ठेवू नका. लाईन्स ठेवू नका आणि पूर्ण पॅसेज टाइप झाला. जर वेळ उरला तुमचा तर तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता. खूप विद्यार्थ्यांचं असं पण एक हे आहे, सर आम्ही सबमिट न करताच पुढचा सेक्शन चालू झाला, तर मार्क्स मिळतील का? तर हो, हे ऑटो सेव्हिंग असतं. तुम्ही सबमिट नाही केलं तरी 7 मिनिटानंतर ऑटोमॅटिकली हा सेक्शन तुमचा क्लोज होईल आणि जरी क्लोज झाला, तरी तो सेव्ह होणार आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी घेऊ नका. काळजी करू नका तुम्ही, का सेव्ह झाला नाही आता काय करायचं किंवा मी सबमिट केला नाही आणि तो ऑटोमॅटिकली सबमिट झाला. जरी तो ऑटोमॅटिकली सबमिट झाला, तरीही ते सेव्ह होतात. त्याच्यामुळे त्या गोष्टीची तुम्ही विनाकारण काळजी करू नका. ह्या विद्यार्थिनीजवळ वेळ उरला आहे पूर्ण पॅसेज टाइप करून ती पूर्ण चेक करते टायपिंग आणि जसं तिचे 7 मिनिटं कंप्लीट होईल, ऑटोमॅटिकली पुढचा सेक्शन चालू होईल स्टेटमेंटचा, लेटर आणि मग ऑब्जेक्टिव्ह असे असतात. तर ज्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश आणि 30-40 ची एक्झाम दिली तीच विद्यार्थिनी आहे, जी मराठीची एक्झाम्स देते 30ची. तिनेच हा पूर्ण रेकॉर्ड केलेला आहे व्हिडिओ. आता आपण एक्सेलचं बघूया. एक्सेलमध्ये परत लक्षात ठेवा काही विद्यार्थ्यांनी चुका केल्या, पोझिशन चेंज केली. B3 पासूनच स्टार्ट करायचं आहे तुम्हाला एक्सेल टाइप करायला. ही गोष्ट लक्षात ठेवा. B3 च्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या जर कोणती पोझिशन घेतली तर पूर्ण तुमचं एक्सेल मध्ये स्टेटमेंट ही चुकीची धरली जाईल, ग्राह्य धरली जाईल. तुमची स्टार्टिंग जो पॉइंट आहे तो B3 आहे असं GCC TBCच्या गाईडलाईन्समध्ये सांगितलेलं मित्रांनो. खूप विद्यार्थ्यांनी काही ठिकाणी अशा चुका केलेल्या आहेत. त्या चुका प्लीज करू नका. तुमची स्टेटमेंटची पोझिशन B3च ठेवा. त्याच्याऐवजी दुसरं तुम्ही कोणतीही प्लेस निवडू नका. B4 किंवा C4 किंवा C3 असं नाही. तर B3 ही त्याची स्टार्टिंग पॉइंट आहे स्टेटमेंटचा. पूर्ण स्टेटमेंट पहिल्यांदा टाइप करून घ्या. खूप विद्यार्थ्यांना सवय आहे का जसं एक लाईन टाइप केली तिला लगेच प्रेझेंटेशन करायला सुरुवात करतात. दुसरी लाईन टाइप केली प्रेझेंटेशन करायला सुरुवात करतात. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो? समजा तुमच्या खालचे जर 15 ते 20 शब्द टाइप करायचे राहून गेले तर तुम्हाला 0 मार्क मिळतील मित्रांनो. कारण टोटल तुम्हाला 15 मार्काला स्टेटमेंट आहे आणि याच्यामध्ये 7.5 मार्क टायपिंगला आहे. जर टायपिंगच तुमचं चुकलेलं आहे तर त्या प्रेझेंटेशनला काहीही महत्त्व नाही. त्यामुळे तुम्ही टाइप करताना स्टेटमेंट पूर्ण पहिल्यांदा स्टेटमेंट टाइप करून घ्या आणि मग प्रेझेंटेशनला वेळ उरला तर प्रेझेंटेशन करा. ते तुमचे प्लसचे मार्क तुम्हाला मिळतील. त्याच्यामुळे ती पद्धत परत बंद करा. मी इंग्लिशच्या एक्झाममध्ये पण सांगितलेले आहेत आणि परत मराठीच्या एक्झाममध्ये पण सांगतो, की तुम्ही टाइप करताना पूर्ण कंटेंट पहिल्यांदा टाइप करून घ्या सेम पोझिशनला आणि मगच प्रेझेंटेशनला सुरुवात करा. तोपर्यंत प्रेझेंटेशन करू नका. तुम्हाला जर क्लासमध्ये तसं शिकवलं असेल तर ती पद्धत चुकीची आहे.
परत एकदा तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा आणि पहिल्यांदा पूर्ण टाइप करून घ्या आणि मगच प्रेझेंटेशनला सुरुवात करा. तर आता ही स्टेटमेंट पूर्ण टाइप करून घेते. फिगर देताना काही विद्यार्थ्यांचं प्रॉब्लेम आलेला आहे. तर आता ह्या फिगरमध्ये कुठेही 0.00 नाही आहे डेसिमल. पण इंग्लिश 30 आणि 40च्या स्टेटमेंटला खूप विद्यार्थ्यांचं आता कमेंट आलेल्या आहेत काही व्हिडिओवरती, तर सर आम्ही डॉट 00 दिलं ते येतच नव्हते. मग कुठेतरी वरती फॉर्मॅटमध्ये जाऊन ते डॉट 00 चालू केलेत, पण कॉमा निघून गेला. तर अशा खूप गोष्टी झालेल्या आहे. इथं तसं काही करायची गरज नाही. इथं तुम्हाला डॉट 00चा फिगर येत नाहीये आणि इथं तुम्हाला मराठी आकडे आहेत, इंग्लिश आकडे नाहीये, लक्षात ठेवा. कोणीतरी विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती, "सर इंग्लिश आकडे कसे द्यायचे ISMमध्ये?" तर इंग्लिश आकडे तुम्हाला विचारणार नाहीये, मराठी आकडेच विचारणार आहेत. तिथं मराठी आकडेच द्यायचे आणि मराठी आकडे कुठे येऊ शकतात? कॅरेक्टरच्या वरचे जे नंबर्स आहेत, जे QWERTच्या वरचे, हे नंबर वापरा. तिथंच तुम्हाला मराठी नंबर्स दिसतील आणि कॉमा हा तुम्हाला फॉर्मॅट ऑप्शनमधून यूज नाही करायचा. कीबोर्डचा कॉमा वापरून टाइप करायचा आहे तुम्हाला. तर ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या आणि जर कुठं तुम्हाला डॉट 00 फिगरच्या पुढे येत असेल, तर त्याच्यावरती एक वेगळा मी व्हिडिओ बनवणार आहे. उद्या तो व्हिडिओ आपण बघा. जर असं कधी झालं तुमच्या ह्याला, तर तुम्ही अ, पटकन त्या गोष्टीचा यूज करू शकता. तर उद्याचा व्हिडिओ मी तो टाकणार आहे. जिथं डेसिमल्स वगैरे क्रिएट होतात किंवा डेसिमल येत नाही, अशा दोन्हीपैकी आपण त्या व्हिडिओवर बनवणार आहोत. आता पूर्ण टाइप झालेलं आहे. ती मुलगी प्रेझेंटेशन करते. अनुक्रमानिकाला एक तुम्ही पर्टिक्युलरली किती पण साईज देऊ शकतात. त्याला काय असं लिमिटेशन नाही आहे. फक्त शेवटचे D-E-F हे तिन्ही जे कॉलम्स आहेत त्याला सारखी साईज असणं आवश्यक आहे. मग 15 द्या, 20 द्या, 25 द्या. फक्त सगळे अक्षर दिसले पाहिजेल एवढी साईज ठेवा. त्याला असं काही लिमिट नाही का एवढीच साईज दिली पाहिजे. तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता. पण तिघांची साईज सारखी पाहिजे. मग तिन्ही कॉलम एकत्र सिलेक्ट करून तुम्ही साईज चेंज करू शकतात. त्यानंतर वरची जी हेडलाईन आहे हिला मर्ज अँड सेंटर करायचं आहे. बी पासून ते एफ पर्यंत सिलेक्ट करून फॉन्टच्या ग्रुपमध्येच तुम्हाला मर्ज अँड सेंटर असेल आणि बोल्ड अंडरलाईन तर करायचंच आहे तुम्हाला. मर्ज आणि सेंटर. त्यानंतर पूर्ण टेबल्सला तुम्हाला सिलेक्ट करून वरची जी हेडलाईन आहे रोची तिला बोल्ड करायचं आहे आणि सेंटर अलाइनमेंट करायची आहे आणि खालचे जे कंटेंट्स आहेत त्याच्यामध्ये नंबर्स आहेत त्याला तुम्हाला सेंटर अलाइनमेंट करायची. हे सोपं आहे. सगळ्यांना 30चं लेटर माहीत आहे. एवढं अवघड नाही आहे 30चं लेटर. आपला 30चा व्हिडिओ टाकलेला आपण इंग्लिश आणि तुम्ही इंग्लिशची परीक्षा दिली इंग्लिश आणि मराठीसाठी 30ची फॉर्मॅटिंग एकच आहे. तर तुम्ही करून घ्या. एवढं अवघडातली गोष्ट नाही आहे. फक्त लक्षात ठेवायचं गडबड कुठे होते, जे डेसिमल पॉइंट ऑटोमॅटिकली कधी-कधी येतात किंवा कधी-कधी येत नाही. आता इथं न येण्यासाठी काही संबंध नाही आहे. फक्त जर आले तर ते घालवायचे कसे? त्याच्यासाठी उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघा फक्त. बाकी जर आलंच नाही तुम्हाला डेसिमलची गरज लागणारच नाही याच्यामध्ये. त्याच्यामुळे फक्त त्या गोष्टीचीच काळजी घ्या. पूर्ण स्टेटमेंट टाइप झाल्यानंतर परत एकदा फिगर चेक करून घ्या. मिस्टेक करू नका. एक मिस्टेक तुमचा अर्धा मार्क कट करणार आहे. बाकी काही लोकं बोलतात मर्ज अँड सेंटर करायचं विसरलो किंवा बोल्ड करायचं विसरलो, तर त्यांनी फक्त तुमचे अर्धे-अर्धे मार्क काहीतरी जाणार आहे. जी-सी-सी टी-बी-सीच्या गाईडलाईन जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला कळेल कोणत्या गोष्टीसाठी किती मार्क्स आहेत. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. फक्त पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण कंटेंट टाइप करून घ्यायचे आणि नंतर तुम्हाला जमलं तर प्रेझेंटेशन करा. अदरवाईज तुम्ही फक्त कंटेंट टाइप केलं तरी तुम्हाला अर्धे मार्क मिळणार आहे. 7.5 फक्त चूक केली नाही पाहिजे. जर चूक केली तर मग तुमचे अर्धे-अर्धे मार्क कट होत जाणार एका चुकासाठी. तर पूर्ण आपले स्टेटमेंट आता कंप्लीटली टाइप करून आणि प्रेझेंटेशन करून झालेलं आहे. चेक करते ती विद्यार्थिनी पूर्ण स्टेटमेंटला आणि सबमिट करते स्टेटमेंट सेक्शन. त्याच्यानंतर लेटर चालू होईल. आता स्टेटमेंट
झाल्यानंतर लेटर टाइप करायचं आहे. लेटर टाइप करताना पहिल्यांदा पूर्ण लेटर दिसतं तसं नाही करायचं टाइप. फक्त तुम्हाला प्रत्येक लाईनला एंटर मारत टाइप करायचं आहे. प्रेझेंटेशन लगेच करायला सुरुवात करायची नाही. जसं एक लाईन झाली, घेतलं प्रेझेंटेशन करायला सेंटर आणि बोल्ड आणि अंडरलाईन, असं न करता पूर्ण कंटेंट पहिल्यांदा टाइप करून घ्यायचे आहेत. जसे तुम्हाला जे डाव्या बाजूला दिसतात टेक्स्ट, तेच तुम्हाला उजव्या बाजूला टाइप करायचे आहेत, एकही चूक न करता. आणि नंतर उरलेल्या वेळेमध्ये तुम्हाला त्याला प्रेझेंटेशन करायचं आहे. तर इंग्लिश 30च्या लेटरसारखंच मराठी 30चं लेटर आहेत. प्रेझेंटेशनमध्ये कुठेही काही बदल नाही. मग ती मराठी असो का इंग्लिश असो, प्रेझेंटेशन सारखंच आहे. फक्त तुम्हाला इथं ISM वापरून मराठी टाइप करावं लागतं आणि तिथं तुम्ही इंग्लिशमध्ये टाइप करता. आणि परत मित्रांनो, इथं कुठेही तुम्हाला इंग्लिश अंक नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. का मला इंग्लिश जर नंबर टाइप करायचे असेल तर मी कसं टाइप करणार. तर सगळे अंक मराठीच आहेत आणि मराठी अंक तुम्हाला माहिती आहे कीबोर्डच्या वरच्या ज्या नंबर्स आहेत तिथून तुम्हाला येणार. पूर्ण लेटर टाइप करून झालं का मग त्याला प्रेझेंटेशन करायला सुरुवात करायची आहे. आणि प्रेझेंटेशनही खूप सोपं आहे. वरची जी हेडलाईन्स आहेत ज्या दोन्ही, त्याला सेंटर अलाइनमेंट करायची आणि फक्त वरची जी हेडलाईन आहे तिला बोल्ड आणि अंडरलाईन करायचं आहे. बाकी कुठेही तुम्हाला फॉन्ट चेंज करायचं नाही आहेत. त्यानंतर जावक क्रमांक आणि दिनांकामध्ये 4 टॅब आहे. काही ठिकाणी 3 सांगितलेले, काही ठिकाणी 4 आहे. पण 4 टॅब द्या आणि टॅब चेक करून घेऊ शकता तुम्ही 4 दिले की नाही दिले. त्यानंतर परत एक एंटर आहे. त्याच्यानंतर प्रति पूर्ण ॲड्रेस आहेत. सब्जेक्ट आणि संदर्भाला 2 टॅब आहेत. काही विद्यार्थी सांगतात 1 टॅब आहे, तर 2 टॅब आहे आणि दोन्ही बोल्ड करायचं आपल्याला, विषय आणि संदर्भ. याच्यामध्ये पॅरेग्राफला कोणत्याही प्रकारची स्टाईल नसते, इंडेंट किंवा ब्लॉक. तिथं पहिला पॅरेग्राफची पहिली लाईन ही आतमध्येच जाणार आहे एक टॅबनी. 2 पॅरेग्राफच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं एंटर नाही आहेत, सलगच आहेत. त्यानंतर आपला विश्वासू आणि जे कंपनीचं नाव वगैरे असतं याच्यामध्ये आपल्याला 2 एंटर आहेत. आणि आपला विश्वासू आणि कंपनीचं नाव आपल्याला ही इंडेंट 3.5 ला सेंटर अलाइनमेंटला सेट करायचं आहे. तुम्ही माऊसने करू शकता किंवा इंडेंटने करू शकता किंवा पॅरेग्राफमध्ये जाऊन पण इंडेंटमध्ये 3.5 करून अलाइनमेंट सेंटर करू शकता. फक्त ती परफेक्ट 3.5च झाली पाहिजे, 3.5, आणि नंतर अलाइनमेंट ही सेंटर झाली पाहिजे. इन्क्लोजर हे आपलं लेफ्ट साईडलाच असतं. परत एकदा पूर्ण लेटर टाईप झाल्यानंतर चेक करून घ्या कुठेही मिस्टेक तर नाही ना, कारण एक मिस्टेक तुमचा अर्धा मार्क कट करणार आहे. सोपं आहे, फक्त तुम्हाला टायपिंगसाठीच मेहनत करावी लागणार आहे. कारण मराठी टायपिंग थोडेसे अवघड आहेत. पटकन टाईप होत नाही इंग्लिश अक्षरासारखं. जोडाक्षर असतात. कधी-कधी शिफ्ट बटन दाबून कॅरेक्टर दाबावं लागतात. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. थोडासा वेळ जास्त लागेल तुम्हाला इंग्लिशपेक्षा, पण पूर्ण वेळेचा उपयोग करा. जास्त घाई करू नका. काही विद्यार्थ्यांचं एक सेक्शन सबमिट करते वेळेस ऑटोमॅटिकली दुसरा सेक्शन पण सबमिट होतो. खूप वेळेस विद्यार्थी सबमिट करतो आणि तो वाटच बघत नाही पुढचं सेक्शन ऑन होण्याचा. त्याला असं वाटतं हे सेक्शन सबमिट झालंच नाही म्हणून परत क्लिक करायला जातो. तोपर्यंत ऑटोमॅटिकली दुसरा सेक्शन पण सबमिट होतं. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. एक सेक्शन सबमिट झाल्यानंतर थोडासा वाट बघा दुसरा सेक्शन ऑन होण्याची आणि मगच जर दुसरा सेक्शन ऑन नाही झाला तरच पुढं क्लिक करा. एकदम घाईघाईमध्ये क्लिक करू नका. कधी एका वेळेस 2 सेक्शन तुमचे सबमिट होतात आणि मग विद्यार्थी बोलतो की नाही मला तो सेक्शन आलाच नाही किंवा तो सेक्शन माझ्यासाठी ओपन झालाच नाही. तर असं नसतं. सॉफ्टवेअर आहेत, प्रोग्रामिंग केलेलं आहे. क्वचित रेअरमध्ये तसं होऊ शकतं. पण तुमच्याकडनं डबल क्लिकमध्ये एक सेक्शन क्लोज करताना दुसरा सेक्शन पण क्लोज झाला. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. पूर्ण लेटर झाल्यानंतर, पूर्ण चेक झाल्यानंतर त्याला सबमिट करा. आता लास्ट सेक्शन जो आहे तो आपला ऑब्जेक्टिव्ह आहे.
याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या लँग्वेज ज्यांनी इंग्लिश 30ची परीक्षा दिलेली आहे त्यासाठी तुम्ही परत इंग्लिशचे पण इथं लँग्वेज सिलेक्ट करू शकता. मराठीमध्ये इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून पण तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सोडवू शकता. मराठीमध्ये सोडवलं पाहिजे असं काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही लँग्वेज चेंज करून ऑब्जेक्टिव्ह चेंज करू शकतात किंवा सोडवू शकतात. 25 मार्काला 25 ऑब्जेक्टिव्ह आहे. 10 मार्क आपल्याला पासिंगला लागतात. काळजीपूर्वक सोडवा. सोपेच प्रश्न असतात. फक्त एकदा वाचणं गरजेचं आहे. आणि परत एकदा सांगतो की ही जी क्वेश्चन बँक असते, ही क्वेश्चन बँकमधलेच 25 क्वेश्चन प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे येतात. म्हणजे जे बॅचेस वाईज असतात त्यानुसार त्या बॅचला ते प्रश्न येणार. फक्त लक्षात ठेवा. जसं आता ही 9:30ची बॅच असेल तर प्रत्येकाला ते सेम क्वेश्चन येणार. आणि मग त्याचा आन्सर की परीक्षा परिषदच्या साईटवरती येते. ही आन्सर की काही दिवसानंतर आपल्या साईटवरती येते. पण याच्यामध्ये आन्सर की येऊन फक्त तुम्हाला हे कळू शकतं की कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय? पण तुम्हाला हे नाही समजू शकणार का तुम्ही कोणता प्रश्न तिथं सबमिट केलेला आहे. कारण एवढं 25 प्रश्न लक्ष ठेवणं शक्य होणार नाही तुमच्याकडनं. पण तुम्हाला आन्सर की येऊ शकेल, ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. ऑलमोस्ट खूप काही गोष्टी तुम्हाला कळून चुकेल का तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात. 25च्या 25 प्रश्न जरी लक्षात नाही राहिले, तर काही प्रश्न लक्षात राहू शकतात आणि मग तुम्हाला कळू शकतं का तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला किती मार्क्स मिळतील. तर कोणीतरी कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं का ही आन्सर की किती दिवसानंतर येते? त्यासाठी असा काही ठराविक कालावधी नाही आहे. पण राउंड अबाउट 20-25 दिवसानंतर ही आन्सर की तुमच्या वेबसाईटवर येते. कधी-कधी पुढे पण जाऊ शकते. त्याला काही फिक्स कालावधी नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही परीक्षा देताना काळजी घ्या आणि व्यवस्थित परीक्षा द्या. जेवढे आता मराठीच्या GCC, TBCच्या 30च्या एक्झाम्सला बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहे माझ्याकडनं. आणि परीक्षा झाल्यानंतर कमेंट करून सांगा की तुम्हाला पेपर कसा गेला? काय प्रॉब्लेम्स आले का? खूप विद्यार्थ्यांना तिथं प्रॉपरली गाईडन्स भेटत नाही. कॉम्प्युटर कधी-कधी खराब असतो. तर मित्रांनो, अशा केसमध्ये मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तिथल्या तिथं तुमचे जे कोऑर्डिनेटर असतात, तिथले सुपरविजर असतात, त्यांना तुम्ही सांगा. त्यांच्या गोष्टी निदर्शनास आणून द्या आणि तिथल्या तिथं त्या गोष्टीचं निरसन करून घ्या. तुम्ही एक्झाम झाल्यानंतर, सगळं संपल्यानंतर त्याला करण्याला काही अर्थ नाही आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम जर आला एक्झाम्समध्ये, तर तुम्ही ज्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं आहे, ज्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, तिथल्या क्लासवाल्यांना सांगा. त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने सांगा की बाबा असं-असं झालेलं आहे. मी एवढं सगळं मेहनत केलेली आहे आणि पर्टिक्युलरली मला चांगला कॉम्प्युटर मिळाला नाही किंवा तिथं असा-असा प्रॉब्लेम झाला. लक्षात ठेवा, क्लासवाले ऑथराईज असतात. ते आयोगाला मेल करू शकतात आणि त्याचं रिसर्च त्यांना उत्तर येऊ शकतं किंवा त्याच्यावरती सोल्युशन येऊ शकतं. जर विद्यार्थ्यांना खरंच काही प्रॉब्लेम असेल तर त्याची एक्झाम्स परत कंडक्ट होऊ शकते. कधी-कधी असं पण आहे की आयोग तुम्हाला पुण्याच्या ऑफिसला बोलून पण एक्झाम घेऊ शकतं, जर तुम्ही जेन्युइन असाल तर. त्याच्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या आणि जरी तुम्हाला असं वाटलं मला कुठूनच न्याय मिळत नाही, तर GCC, TBCची जी मेन वेबसाईट आहे, तिच्यावरती ईमेल आयडी आहे. त्या ईमेल आयडीला तुम्ही मेल करा. प्रॉपर चांगला मेल करा. जेणेकरून तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आला त्याचं नक्कीच तुम्हाला रीतसर उत्तर मिळेल. का काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही. त्याच्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीत अजिबात घाबरू नका. जरी तुम्हाला असं जर काही प्रॉब्लेम फेस करायला लागला, तर तुम्ही मेल करा. चांगल्या ह्याच्यात मेल करा तुम्ही. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना समजून सांगा. असं-असं आहे, असा-असा प्रॉब्लेम झाला, तिथं मला सर्व्हिस नाही मिळाली, म्हणून मी तुम्हाला मेल करत आहोत. मला माझी एक्झाम मला परत द्यायची आहे. तुम्ही एक्झामची कुठेही बोलवा, मी यायला तयार आहे. असंही तुम्ही दाखवलं तर ते तुम्हाला बोलवून घेतील आणि तिथे एक्झाम द्यायला लावतील आणि तिथे एक्झाम द्या. जर तुम्हाला प्रॉपर एक्झाम देताच येते, तर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तर असंही पण होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही जर तुम्हाला प्रॉब्लेम असे क्रिएट झाले, तर टेन्शन न घेता तुम्ही मेल करा किंवा तुम्ही पहिलं तर तुम्ही तुमच्या क्लासवाल्यांशी बोला. तिकडनं जर तुम्हाला नाही आलं, तर तुम्ही मेल करा. पहिली तर गोष्ट म्हणजे तुम्ही एक्झाम सेंटरलाच ह्या गोष्टी तिथल्या तिथं क्लिअर करत जावा.
का असं प्रॉब्लेम्स आहे, असे कम्प्युटर्स किंवा असं कीबोर्ड्स किंवा असं सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मला एक्झाम प्रॉपरली चांगली देता येत नाही. फक्त तुमचं नाणं खणखणीत असणं आवश्यक आहे. तर राउंड अबाउट आता हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह होत आहेत. तुम्ही जरी मी बडबड करत असलो तरी तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन एकदा चांगले बघून घ्या. पाहिजे तर माझा आवाज म्यूट करा तेवढ्यापुरता. क्वेश्चन वाचा आणि त्या क्वेश्चनचं आन्सर काय आहे ते बघा तुम्ही. लास्टला काही आन्सर याचे चुकलेले आहेत, काही बरोबर आहे, पण काय चुकलेले आहेत ते पण सांगितलेले आहेत. ते एकदा चेक करा. खूप विद्यार्थी सगळ्यांचाच हा विषय आहे का ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन वाचत नाही. पहिलं तर मुलांचं लक्ष केंद्रित असतं फक्त टायपिंग पॅसेजवरती. त्यानंतर त्यांना कधीतरी असं कळतं का आता आपल्याला स्टेटमेंट आणि लेटर पण टाईप करायचं आहे. मग परत ते धावाधाव करतात लेटर आणि स्टेटमेंटसाठी आणि ते सगळं झाल्यानंतर त्याला परत एक कळतं बापरे ऑब्जेक्टिव्ह पण आहेत का? मग तो ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करायला लागतो आणि तिथपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची एक्झाम्स आलेली असते. आणि असे पण काही जण आहेत एक्झामच्या 8 दिवस अगोदर तयारी करणारे आहेत का आता एक्झाम्स आहे 8 दिवसावरती आणि मग आता मला टायपिंग करायचं आहे. मग तो पॅसेज टाईप करतो, मग तो लेटर टाईप करतो, मग तो स्टेटमेंट टाईप करतो आणि मग वेगवेगळ्या यूट्यूबच्या व्हिडिओला जाऊन खाली कमेंट पण करतो का शॉर्टकट काही आहे का पटकन टायपिंग पॅसेज टाईप करायचा. तसं टायपिंग पॅसेज फास्ट टाईप करायचा काही शॉर्टकट नाही. यासाठी तुम्हाला सातत्याने टायपिंग करणं आवश्यकच आहे. पण तुम्ही जर रोजच्या कामावरती जर कम्प्युटरच वापरत असाल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला टायपिंगचा स्पीड येऊन जाईल. फक्त मराठीच थोडंसं अवघड आहे कारण रोज तुम्ही मराठी टायपिंग वापरत नाही आणि जे वापरतात त्यांना तर काहीच अवघड नाही, ते इझी करू शकतात. तर आपला पूर्ण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. मित्रांनो, मी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कुठेही वाचून त्याचं अनलाइज केलेले नाहीत कारण ते तुम्ही एकदा बघून घ्या. आता पूर्ण क्वेश्चन कंप्लीट झाल्यानंतर सबमिट करूया आणि आपण बघूया का ह्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळतात. फायनल एक्झाममध्ये तुम्हाला मार्क कळणार नाही, तुम्हाला 1.5 महिन्यानंतर तुमचा रिझल्ट लागतो. आता आपण ह्या एक्झामचं अनलाइज करूया. ह्या विद्यार्थिनीला 25 पैकी 19 मार्क मिळाले, म्हणजे तिचे 6 ऑब्जेक्टिव्ह चुकीचे झालेले आहेत. दुसरा जो सेक्शन आहे ईमेल, लेटर आणि स्टेटमेंट, याच्यामध्ये 35 पैकी 14 मार्क्स पाहिजे होते, तिला 33.5 पडलेले, म्हणजे 1.5 मार्क कट झाला. आणि जे स्पीड पॅसेज आहे ते 40 मार्क, त्यासाठी 16 मार्क पासिंगला पाहिजे. त्या विद्यार्थिनीला 36 मार्क पडले, म्हणजे 4 मार्क तिचे कट झाले. तर आता कुठं कोणते मार्क कट झाले आपण ते बघूया. पहिले तर ऑब्जेक्टिव्हमध्ये काय चुकलं ते बघूया आपण. आता ऑब्जेक्टिव्हमध्ये कोणते 6 प्रश्न चुकले ते इथं दाखवलेले आहेत. जो 8 नंबरचा प्रश्न होता तो तिने चूक केला होता, तो बरोबर आहे. माऊसचे सध्याची स्थिती दाखवण्याचे काम म्हणजे पॉइंटर, त्यांचं मल्टिपल बुलेट्स, नेक्स्ट लेवल. तर टोटल तिचे 6 क्वेश्चन चुकलेले, 25 पैकी 19 मार्क पडलेले आहेत आणि मग फक्त पासिंगला 10च मार्क पाहिजे होते. एक शेवटचा क्वेश्चन तिचा हा चुकलेला आहे. हे ऑब्जेक्टिव्ह चुकलेलं आहे तिचे. त्यानंतर ईमेल्समध्ये तिला पूर्ण मार्क मिळालेला आहे. लेटरमध्ये तिला 14 मार्क मिळालेले, 1 मार्क कट झालेला आहे. 1 मार्क कट झाला आहे त्याचा मिस्टेकचा अर्धा मार्क आणि इन्क्लोजर जे आहे ते अर्धा मार्काला. लेफ्ट अलाइनमेंट केलेली नाही, पण ह्या सॉफ्टवेअरमध्ये हे चुकतंच ॲक्च्युली, लेफ्ट अलाइनमेंट इन्क्लोजर. त्याच्यामुळे तिला 14.5 मार्क मिळालेले आहेत आणि स्टेटमेंटमध्ये तिच्या एक चूक झालेली आहे, 14.50 मिळालेले आहे. त्याच्यामुळे प्रेझेंटेशन पूर्ण बरोबर आहेत आणि पॅसेजमध्ये तिच्या 4 चुका आहे, म्हणजे तिला 36 मार्क मिळाले 40 पैकी. बाकी सगळं व्यवस्थित आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक मराठी GCC TBC 30च्या एक्झामसाठी. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. परत आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.
वंदे मातरम.